नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रितूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आजचा आहे आपला उन्हाळी वाळवणाचा दुसरा दिवस आणि आज आपण बनवणार आहोत की आलू साबुदाण्याच्या चकल्या. काही एकदम खुसखुशीत आणि डबल टिबल फुलणाऱ्या, त्याही संपूर्ण टिप्स सोबत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो, व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. या पद्धतीने तुम्ही जर साबुदाणा बटाटा चकली बनवली ना, तुमच्या साबुदाणा बटाटा चकलीचा कधीच पचका होणार नाही आणि त्याचबरोबर ती कधीच बिघडणार नाही. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा मी वापरणार आहे. आता इथे साबुदाणा छान 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 इंच पाणी ठेवून तो रात्रभर तसाच भिजत घातला आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान असा मऊसूत तो फुललेला आहे, एकदम असा नरम आहे. अशा पद्धतीचा साबुदाणा आपल्याला चकली बनवण्यासाठी पाहिजे आहे. तर आता इथे छान मोठा आकाराचा गंज घेतलेला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 3 ग्लास पाणी, या लोट्याने मी 1 लोटा पाणी टाकलेलं आहे. तर साधारणतः 3 ग्लास पाणी याच्यामध्ये जाते. तर 3 ग्लास पाणी मी उकळायला ठेवलं, थोडंसं जास्त ठेवलं कारण की ते काढून घ्यायचं आहे आपल्याला नंतर म्हणून. तर तोपर्यंत ना इकडे आलू जे आहे ते छान असं सोलून घेतलेले होते, उकडून घेतले मी 2-3 शिट्या घेऊन कुकरमध्ये आणि पुरणाच्या चाळणीवरच अशा पद्धतीने छान आता त्याला मॅश करून घेत आहे. पोटॅटो मॅशर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकता. तर आता इथे बघू शकता की पाणी जे आहे ते जास्त प्रमाणात असल्यामुळे थोडंसं मी अर्धं काढून घेतलं. 1.5 ग्लास साधारणतः पाणी त्याच्यामध्ये राहू दिलं आणि आता त्याच्यामध्ये जो काही काल रात्री आपण भिजत घातलेला साबुदाणा होता तो तसाचा तसा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा टाकू शकता, पण मी इथे तिखट वापरलेला आहे. त्याचबरोबर आमच्याकडे जिरं चालते म्हणून जिरं आणि चवीनुसार मीठ असं टाकून घेतलं आणि नंतर आलू जे आहे ते आपण मॅश करून घेतलेले होते पुरणाच्या चाळणीवर, ते सुद्धा टाकले. आणि आता ही प्रोसेस करताना जेव्हा साबुदाण्याचा रंग बदलतो ना, तेव्हाच हे सगळं जिन्नस टाकून घ्यायचं आणि ही प्रोसेस करताना गॅस बंद करून घ्यायचा. सगळं काही मिश्रण एकजीव करायचं आणि अशा पद्धतीचं मिश्रण झालं की नंतर आपल्या चकल्या बनवायसाठी रेडी आहे. आता इथे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही साच्याने सुद्धा बनवू शकता. कुठे कुठं त्याला सोऱ्या म्हणते, पण आमच्याकडे साचा म्हणते. तर आता मला साच्याने बनवायला वेळ लागणार होता, त्याच्यामुळे म्हटलं चला आता पॉलिथिननी मी ट्राय करते. मागच्या वर्षीही पॉलिथिननी ट्राय केल्या आणि खूप छान अशा पटापट ज्या काही चकल्या आहे ना त्या बनवून रेडी झाल्या होत्या. सुरुवातीला हात बसतपर्यंत थोडंसं जळ जाते, त्यानंतर आपण बनवायला बसलं की आपल्या हाताला चटकेसुद्धा लागत नाही, इतक्या फास्ट त्या बनवून रेडी होते. तर आता मी इथे पॉलिथिननी पण केलेलं आहे आणि मधातच थोडंसं पॉलिथिन माझा तुटून गेला. तर दुसरा पॉलिथिन शोधण्यापेक्षा म्हटलं चला आता साच्याने सुद्धा ट्राय करून घेते. तर साच्याने सुद्धा खूप इझिली त्या चकल्या आहेत त्या बनवून गेलेल्या होत्या. आता इथे चकल्या 2 दिवस कळकळीत उन्हामध्ये वाळवलेल्या आहे. नंतर म्हटलं चला आता चकल्या जेव्हा वाळते ना तेव्हा तळून खायची पण आपल्याला आवड असतेच. तर आता इथे कोमट तेलामध्ये चकली जी आहे ती मी आता इथे तळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता की किती छान त्या फुलत आहे, म्हणजे दुप्पट तर त्या फुलतच आहे. याच्यामध्ये आपण कुठलंच काही वापरलेलं नाही आहे जास्त, म्हणजे सोडा किंवा मग पापड खार वगैरे वापरतात ना, तसं काही वापरलं नाही आहे. तरीसुद्धा चकल्या मस्त अशा झालेल्या आहेत. चला तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. बाय बाय.